दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा उपवास केला जातो। यंदा 26 ऑगस्ट रोजी हरतालिका साजरी केली जाणार आहे। या दिवशी मातीपासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यानं उपवासाचा लाभ होतो अशी मान्यता आहे। त्यासाठी हे शिवलिंग नेमकं कसं तयार करावं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। सर्वात आधी शिवलिंग तयार करण्यासाठी चांगली माती किंवा वाळू घ्या। तुम्ही तुमच्या घरातील कुंडीतील माती देखील वापरू शकता। या मातीमध्ये कचरा असेल तर स्वच्छ करावा। नंतर या मातीमध्ये थोडं गंगाजल आणि कच्चं दूध घाला आणि चांगलं मिसळून घ्या। माती जास्त सैल व्हायला नको। त्यानंतर ज्या चौरंगावर पूजा करायची आहे त्यावर खाली बेलपत्र ठेवावं। या बेलपत्रावर आता मातीला आकार देऊन शिवलिंग तयार करून घ्यावं। यानंतर शिवलिंगावर अभिषेक करून पूजेला सुरुवात करावी। याशिवाय पूजा संपल्यानंतर मातीचं शिवलिंग दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जित केलं जातं। ते वाहत्या पाण्यात विसर्जित करणं सर्वोत्तम मानलं जातं। वाहत्या पाण्यात विसर्जित करणं तुम्हाला शक्य नसल्यास कुंडीत किंवा झाडाच्या मुळाशी तुम्ही ते विसर्जित करू शकता। मातीचं शिवलिंग घरी बनवणं शुभ मानलं जातं, कारण माती ही पंचमहाभूतांचं प्रतीक मानली जाते। भगवान शंकरांना पंचमहाभूतांचे स्वामी म्हटलं जातं। त्यामुळे या मातीपासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा हरतालिकेच्या दिवशी केल्यानं शुभ फळ मिळतं।